राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेच्या वतीने ही जी राज्यस्तरीय कार्यशाळा हॅकॅथॉन संबंधी आपण आज आयोजित केलेली आहे. व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन, विज्ञान, गणित आणि आयटी विभाग या सर्वांच्या समन्वयाने ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे आणि त्यासाठी राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमधील वरिष्ठ अधिव्याख्याता आणि तंत्रज्ञ शिक्षक यांना आपण या कार्यशाळेसाठी बोलावलेला आहे. त्यानुसार आपण आलेला आहात. आताच दीपाली चौधरी मॅडमनी जे आपल्याला सांगितलं की हॅकॅथॉन घ्यायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर ते नेमकं आपल्याला जिल्हा स्तरावर काय कार्यवाही करायची आहे त्या संबंधी 2 दिवसांमध्ये त्याचं पूर्ण मार्गदर्शन इथं होणार आहे. तुम्हाला ज्या काही त्यामध्ये शंका असतील त्या नक्कीच इथे सॉल्व्ह होणार आहे. पण एक अतिशय महत्वाचा असा उपक्रम आहे. आपण सर्वांना माहिती आहे की आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बाबत आपण वारंवार ऐकतो आहोत, वाचतो आहोत. त्या संदर्भाने जे काही नवीन बदल शिक्षण क्षेत्रामध्ये होत आहेत ते बदल प्रत्यक्ष वर्गामध्ये घडणं, शाळेमध्ये घडणं हे महत्वाचं. नुसतेच केवळ कागदावर बदल करून चालणार नाही. आतापर्यंत आलेल्या प्रत्येक धोरणाने शिक्षणासंबंधी मूलभूत असे विचार आपल्याला सांगितलेले आहेत. 2005च्या एनसीएफ मध्येही आपल्याला सांगितलेलं होतं की शिक्षणात म्हणजे शाळेतलं जे ज्ञान आहे ते शाळेबाहेरील अनुभवाशी जोपर्यंत जोडलं जाणार नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला काही अर्थ नाही आहे. केवळ पुस्तकी ज्ञान महत्वाचं नाही, तर त्याचं उत्पादन झालं पाहिजे, त्याचं ऍप्लिकेशन झालं पाहिजे. तेच आता या नवीन धोरणामध्ये सुद्धा आपल्याला ते सांगितलेलं आहे की एक्सपिरियन्शियल लर्निंग, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सारखे जे काही 21st सेंचुरी स्किल्स मुलांमध्ये यायला हवे आहेत. आणि ते केवळ विशिष्ट विषयामधून येणं अपेक्षित नाहीये, ते एकूणच सर्वच शिक्षणामधून ते विद्यार्थ्यांमध्ये रुजणं आवश्यक आहे. त्यातही विज्ञान, गणित, आयटी सारखे विषय असतील किंवा व्यवसाय शिक्षण या विषयावर खूप फोकस केल्याचं एनईपीमध्ये केल्याचं आपल्याला दिसत असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला असं पाहायचं आहे की विद्यार्थी हा सगळ्यांच्या पायावर उभा झाला पाहिजे, त्याचबरोबर तो उद्योजक झाला पाहिजे, उत्पादक घटक म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे. स्थानिक स्तरावरच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचं स्किल त्याच्यामध्ये आलं पाहिजे. म्हणजे खूप शिकला आहे परंतु आपल्याला जर आपल्या आजूबाजूला जे प्रॉब्लेम जे रोजच्या जगण्यामध्ये येतात त्याच्यात त्या समस्या सोडवण्याचं समाधान, त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे जर ते ज्ञान उपयोगी पडणार नसेल तर त्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून हॅकॅथॉन सारखे उपक्रम हे एखादी समस्या विद्यार्थ्यांना म्हणजे समस्या पडणं हे सुद्धा महत्वाचं आहे. ते पहिल्यांदा समस्या ओळखायला आल्या पाहिजे. या समस्या आहेत याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे आणि मग त्या समस्यावर काय उपाययोजना केली पाहिजे हे नंतर जे आपल्याला मग कधी विज्ञानाचं ज्ञान उपयोगी पडेल, कधी गणिताचं ज्ञान उपयोगी पडेल, कधी आयटीचं ज्ञान त्यासाठी उपयोगी पडेल. परंतु यासाठी सुरुवातीला प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन ही सुद्धा एक खूप महत्वाची स्टेप आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना तयार करणं, विद्यार्थ्यांना प्रश्न पडत येईल असं नाही, परंतु त्या पडणाऱ्या प्रश्नांना आपल्याकडून कितपत प्रोत्साहन दिलं जातं, कितपत उत्तेजन दिलं जातं हे खूप महत्वाचं आहे. ते शाळांमध्ये जेव्हा अशा चौकस जिज्ञासू मुलं असतात तर त्या प्रश्नांना कितपत घेऊन शिक्षक पुढे जातात. नाही तर बऱ्याचदा शिक्षकांकडे उत्तर नसते की हे बस चला आपल्याला काही अभ्यासक्रम पूर्ण करायचा, पाठ्यक्रम पूर्ण करायचंय, पाठ्यपुस्तक शिकवून पूर्ण करायचे, परीक्षा द्यायची, परीक्षेत पास व्हायचे, चांगले मार्क पाडायचे आणि या मार्कांच्या गुणांच्या टक्केवारीमध्ये फक्त आपण पुढे जाण्याचं पाहतो. परंतु प्रत्यक्षात मूल जे सायंटिफिक पद्धतीने विचार करायला सुरू करत असतं खरं तर लहान वयामध्ये. आणि जसं मग मूल मोठं होतं म्हणजे आता आपणही आपल्याबद्दल विचार केला तर लक्षात येतं की लहानपणी शाळेमध्ये असताना जेवढे प्रश्न पडत होते तेवढे आता पडत नाही. किंबहुना प्रत्येकाच प्रश्नांची उत्तरं मिळतच असतात असं काही नसतं. असं आता आपण समजून घेतलेलं असतं, सोडून देतो मग काही प्रश्न, ठीक आहे चला नाही काय हरकत नाही, सांगितले नाही या पद्धतीने पुढे झालं, असं लहान मुलांचं नसतं. विद्यार्थ्यांचं असं नसतं. ते चौकस असतात, जिज्ञासू असतात, आजूबाजूला जे काही ते पाहतात त्यावरून ते विचार करतात आणि काही कारण भाव शोधण्याची जी त्यांची प्रवृत्ती असते ती प्रवृत्ती आपण वाढवली पाहिजे. तुम्ही इन्स्पायर अवॉर्ड बद्दल पण ऐकलेलं आहे.
त्यामध्ये ही मुलं किती चांगल्या पद्धतीने काम करतायत. पुण्यातल्याच एका मुलीला आता इन्स्पायर अवॉर्डमध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या तिच्या उपक्रमाचा गौरव झाला हे तुम्ही बातमीमध्ये वाचलं असेल. म्हणजे मुलं अशी आहेत की जी सायंटिफिक पद्धतीने विचार करतात, काही करू पाहतात, त्यांना त्या पद्धतीने शिक्षकांचं गायडन्स सुद्धा काही ठिकाणी खूप चांगलं मिळत आहे. तर हॅकॅथॉन सुद्धा हा त्यातलाच एक भाग आहे. तर अशा आयडियाज वेगवेगळ्या 15 थीम्स आपण त्याच्यामध्ये देत आहोत की ज्या एनईपी असेल, एनसीएफ असेल, युनायटेड नेशनचे गोल्स असतील, या सर्वांचा विचार करून आपण असे काही थीम्स तयार केलेल्या आहेत आणि त्या थीम्स मुलांना देणं आणि त्या आयडियाज मुलांनी करून आपण जी काही लिंक लोड करू त्यामध्ये त्यांनी त्याचं रजिस्ट्रेशन करणं, त्याच्यावर काम करावं लागणार आहे. त्या आयडिया त्यांनी पहिल्यांदा केल्यानंतर या सगळ्या गोष्टींना वेळ द्यावा लागणार आहे. त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षकांना सुद्धा गायडन्स द्यावं लागणार आहे. तर तुम्ही त्यातले पहिले रिसोर्स पर्सन आहात राज्यस्तरावरची की आज 2 दिवसांमध्ये या हॅकॅथॉन बद्दलची जी काही माहिती त्या सर्व आमच्या सर्व विभागांकडून आपल्याला मिळणार आहे. तर ती घेऊन आपल्याला जिल्हास्तरावर जायचंय. जिल्हास्तरावर अशा आपल्याला पुन्हा ट्रेनिंग घ्यावी लागते शिक्षकांची की जेणेकरून हे शिक्षक डायरेक्टली त्या विद्यार्थ्यांना गाईड करणार आहेत आणि मग असं तालुका, जिल्हा या स्टेज म्हणून मधून त्याच्या आयडियाज पुढे येतील. त्याचं राज्यस्तरावर एक मोठं प्रदर्शन आपण भरवणार आहोत आणि जिथे मुलांना त्यांच्या आयडियाजना आपण नामांकन देण्याचं, त्यांचा गौरव करण्याचं, बक्षीस देण्याचं जे काही पुढची सगळी प्रोसेस आहे ती सगळी होणार आहे. म्हणून म्हणजे पहिल्यांदाच आपण हे इन्स्पायर अवॉर्ड वगैरे बाकी केलेलं आहे, परंतु हॅकॅथॉनचा जो उपक्रम आहे तो आपण पहिल्यांदाच करत आहोत. त्यामुळे तुम्हा सर्वांचं यातलं योगदान हे खूप महत्वाचं आहे. मी अधिक आपला वेळ घेणार नाही कारण ऑलरेडी आपण थोडे लेट आहोत, अर्धा तास तरी मला वाटतं. त्यामुळे प्रत्यक्ष जे सेशन्स आपल्याला सुरू करायचे ते सुरू करूया. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करते की आपण हे नीट समजून घ्यावं. ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी इथेच आपण मांडणार आहोत. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांची भूमिका अर्थातच नेहमीप्रमाणे खूप महत्वाची असणार आहे. जिल्ह्यातले सगळेच उपक्रम ते जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातूनच आम्ही पुढे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आमचे तिथले खूप मोठे आधारस्तंभ आहात. जिल्ह्याची अकॅडमी शिक्षण संस्था म्हणून आपण काम करत आहात. त्यामुळे जिल्ह्यातल्या शिक्षकांना सोबत घेणं, जिल्ह्यातले जे असे काही गुणी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यातलं जे स्पिरिट आहे ते स्पिरिट ओळखून त्यांना आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. माननीय संचालक राहुल रेखावार सर हे स्वतः या उपक्रमाकडे खूप जातीनं लक्ष देत आहेत. त्यांचं खूप प्रेरणा आणि मार्गदर्शन या कार्यशाळेसाठी आहे. आज वेळ मिळाला तर ते थोडा वेळ आपल्याला भेटी देतील या कार्यशाळेसाठी किंवा उद्या तरी ते नक्कीच आपल्या पुढे असतील. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या उपक्रमासाठी खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.